नाव बघायला काय नाव बघायला हो एक मिनिट एक मिनिट मॅडम जरा पेपर काढतो पेपर हां प्रयत्न करतो मॅडम हां हो नक्की नक्की नक्कीच हां बरोबर होय मॅडम हां हां काय म्हणते मॅडम नाही मी स्वतःच घेतलेली ना कागद हो मॅडम क्रॉस घेतली नाही आहे त्याचं मी स्पष्टीकरण देतो तुम्हाला इथे क्रॉस का घेतली नाही ना ते शेवटी स्पष्टीकरण देतो मी नाही मॅडम हां नाही नाकारलेली नाही मॅडम बघा तुम्ही नाही हां मग का घेता मी घेता येत नाही मी घेणार नाही असं नाही बोललो ना का घेता येत नाही ते सांगितलं आहे त्यांना मॅडम मग नाही क्रॉस झाली नाही हे बरोबर आहे मॅडम पण त्याचा अर्थ असा नाही की मी गुन्हा केला असं सांगितलं हां नाही पण असं म्हटलं नाही मी की त्यांनी जे बोलले बोला ना हां बरोबर आहे नाही नाही घेतलेला जरी नसेल मॅडम ना तरी आम्ही कुठे कबूल केलेलं नाही की हे बरोबर आहे म्हणून हां नाही नाही मॅडम कॉन्स्टिट्यूशनवर सगळीच कोर्ट आपली हे आहे म्हणजे बेंच जरी नसेल ना मॅडम बेंच नाही आहे समजा हो मॅडम मूलभूत हक्काचा प्रश्न आला म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचा आलंच ना आपल्या मूलभूत हक्क आपण सांभाळलाच पाहिजे की नसेल नाही पण त्या ओके ठीक आहे मॅडम ओके
सिव्हिल नंबर 16ला सिव्हिल बोर्ड एकतर्फा आदेशासाठी दिसते एकतर्फा आदेशासाठी दिसते निशाण पादविरुद्ध अपील दिसले ओके मंगळवार शुक्रवार पुढचा एक मंगळवार किंवा शुक्रवार आर्ग्युमेंट नेक्स्ट डेटला आता तिकडे दावा हिअरिंगला आला चालून जर नवल कोर्टाला वेळ कधी मध्ये असेल तर चालून घ्यायचा चालेल त्या पाच तारीख हां 16 नंबर 2 नंबर असेल हां ते एक नंबर सामनेवाला असेल 16 सिव्हिल 16 ओके ओके ॲपिअरन्स झाले ते नाही त्या दिवशीचं नाही, हे दुसरं मांडणार आहे. त्या दिवशी दिलेलं नाही ते तर नाही.
सही करायची राहिली, सही केली नाही पाटील, सही कर चुकून गेलं. हां सुरू करा. मॅडम पुढचा युक्तिवाद करण्या अगोदर एक 3 मुद्दे महत्त्वाचे स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. ते माहिती अधिकार कायद्यासंदर्भात आहे. एक दुसरा नाही आहे संबंध म्हणून नाही, पण सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मॅडम. जरा फक्त ऐकून घ्या प्लीज. माहिती अधिकार कायद्याचं एक जे कलम आहे 23 सेक्शन 23 ते कोर्टाच्या संदर्भातलं आहे. कोर्ट किंवा जे प्रोसिडिंग चालतं किंवा याच्या संदर्भातलं आहे. तर त्यामध्ये असं म्हटलं आहे मॅडम की या अधिनियमाद्वारे दिलेला कोणताही आदेश असेल तर त्या आदेशाला कुठल्याही न्यायालयात प्रश्नार्थ करू शकत नाही. कुठल्याही न्यायालय म्हणजे इन्क्लुडिंग सुप्रीम कोर्ट. मग यामध्ये उदाहरणादाखल मी तुम्हाला मॅडम तुमच्यासमोर सादर करायचं मला. आता आदेश म्हणजे काय, या माहिती अधिकार कायद्यात आदेश म्हणजे काय तुम्हाला माहीतच असणार, पण मी माझ्या याच्यासाठी समजून हे करतो. हां, तर यामध्ये माहिती अधिकार कायद्यामध्ये आदेश म्हणजे जो जनमाहिती अधिकारी जो आदेश देईल त्या आदेशाला आपण प्रश्नार्थ करू शकत नाही. आता उदाहरणादाखल इथे आपल्याकडे एक आहे आदेश, तुम्हाला दाखवू शकतो मी. आता एक मिनिट. ठीक, त्यामध्ये मॅडम बघा, त्यामध्ये आपल्या पोलीस अभियोग पक्षाचं जनमाहिती अधिकारी जे आहेत स्वप्ना गोरे मॅडम म्हणून, त्यांनी जो आदेश दिलेला आहे 31/12/2013 अन्वये याला आपण प्रश्नार्थ करू शकत नाही किंवा ह्याच्या विरोधात दावा दाखल करू शकत नाही किंवा ह्यातला कुठलाच दस्तावेज आपण एव्हिडन्स म्हणून दाखल करू शकत नाही कुठल्याही आरोपीच्या विरोधात. मग त्यामध्ये तुम्ही जर बघितलं मॅडम, त्यामध्ये दस्तावेजमध्ये काय आहे की सहाय्यक माहिती अधिकाऱ्यांनी दिलेलं उत्तर आहे. नाही ऐका, नाही आहे सांगतो ना मी, सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. एक हा मुद्दा क्लिअर होऊन दे मॅडम. तर या मुद्दा माझा क्लिअर झाला का तुम्हाला, म्हणजे हां ओके. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे मॅडम की आता 354D हे कलम जे आहे ते कधी अस्तित्वात आलं, तर जेव्हा निर्भया केस झाली 2013च्या दरम्यान ना, 2012-11च्या दरम्यान, बरोबर ना, म्हणजे मी चुकत नसेल सांगा मला. तर 13 नंतर अस्तित्वात आलेलं आहे. ते कोणी जे माननीय न्यायमूर्ती JS वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समिती बसवलेली आपण, आणि त्यामध्ये त्यांनी तरतूद ही सुचवली की 354मध्ये हे कलम ॲड व्हावं की जे कलम आहे की पाठलागाला दखलपात्र गुन्हा व्हावा. ओके हां, मग ते 2013मध्ये जर हे कलम असेल हे झालेलं असेल तर 2011मध्ये समजा एखादा दुसऱ्या तक्रार अर्जाबरोबर एव्हिडन्स एखादा सादर केलेला असेल तर ऐका मॅडम, ऐकून तर घ्या. 2013च्या अगोदरचा एव्हिडन्स एखादा असेल संबंधित अभियोग पक्षाकडे, तर तो 2013च्या केसमध्ये 2013 नंतरच्या केसमध्ये म्हणजे 354D खाली तुम्ही एव्हिडन्स म्हणून सादर नाही करू शकत मॅडम. तर तुम्ही जर ही केस बघितला तर ती चिठ्ठी जी आहे ना
ती चिठ्ठी जो दस्तऐवज आहे ते 2011मध्ये ते संबंधित ही जी फिर्यादी आहे तिने 2011मध्ये पोलिसांकडे दिलेला, त्यावेळी तक्रार अर्जासोबत. आता तो ह्यांनी एव्हिडन्स काय केलं, 2011चा एव्हिडन्स त्यांनी 2013 नंतरच्या केसमध्ये घातला. हो असं ओके. त्याच्यानंतर मॅडम 3 नंबरचा मुद्दा आहे की आता यामध्ये आपले न्यायिक लोकसेवक जे आहेत त्यांना संरक्षण कायदा जो आहे 1850 सालचा आणि 1985मध्ये त्याच्यात ॲडिशन केलेलं आहे. तर त्या कायद्यानुसार अर्धन्यायिक किंवा न्यायिक जी प्रक्रिया करतात, जे कोणी असतील, आता ह्या मॅडमसुद्धा असतील किंवा तुम्ही असाल किंवा आणि हायकोर्टाचे जज साहेब असतील, त्यांनी एखादी कारवाई केली, बाबा हे असं अशी ऑर्डर लिहिली, त्याला आपण कुठल्याही कोर्टामध्ये विचारू शकत नाही किंवा त्यांना बोलवण्याला प्रतिबंध आहे, थोडक्यात म्हणजे संरक्षण आहे त्यामध्ये. तर आता त्यामध्ये कसं आहे की ते कशासाठी संरक्षण आहे की तुम्ही कायद्याचं राज्य प्रस्थापित करून ठेवण्यासाठी, न्याय करण्यासाठी आणि सद्भावनापूर्वक काम करण्यासाठी दिलेलं आहे ते संरक्षण जे दिलेलं आहे. बरोबर ना मॅडम? चुकत असेल सांगा मला. न्याय करण्यासाठी हां. तर त्यामध्ये असं आहे की या कायद्यानुसार समजा एखाद्या न्यायिक अधिकाऱ्याने भ्रष्टतेने किंवा दुर्भावनतेने काम केलेलं असेल, नाही ऐकू मॅडम, ऐका तरी मी सिद्ध करतो मॅडम, ते सिद्ध होईल. पण नाही, मी आरोप नाही करत आहे, मी कायद्यातली तरतूद सांगतो मॅडम. ही केस झाली आहे मॅडम. मी तू नाही मी आरोप नाही, मी त्यांच्यावर आरोप नाही करत आहे, मी कायद्याबद्दल बोलते, कायद्यातलं. हो मॅडम ऐका तरी, तुम्हाला राग येऊ नये नको. मी केस झालेली आहे सुप्रीम कोर्टात याची, त्याचं तुम्हाला रेफरन्स देतो मी तुम्हाला. त्यामध्ये जे कृती केलेली आहे संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांनी, नाही तिथे नंतर तुम्हाला मी सांगणार, मुद्देसूद सांगणार की केलेलं आहे. उगाच मी सांगणार नाही बाबा मी आरोप केला आहे, हे बाबा चुकीचं करतायत किंवा ते चुकीचं करतात, असा आरोप नाही. मी माझ्याकडे पुरावा असला तरच बोलणार, नाही तर बोलणारच नाही मॅडम. हे तुम्हाला खात्री देतो मी याच्याबद्दल. नाही मी त्यांच्यावर आरोप करून मला माझी बाजू मजबूत करायची नाही आहे, पहिली गोष्ट. मला फक्त हो नक्की शुअर. नाही हा संदर्भ येणार आहे, बघूया आपण. ठीक आहे, ओके. आता आपण मॅडम हे जे आहे ना जजमेंट जे दिलेलं आहे तुमच्याकडे आहे ना, एक मिनिट. हो बरं ना, नक्की शुअर. ते जबाबदारीनेच काय केलं मी. आता मॅडम आता जो जजमेंट दिलेलं आहे त्याच्याबद्दल आपण बघूया. हां, त्यामध्ये त्यांनी जे काय मुद्दे मांडलेले आहेत मॅडमनी त्यावेळेच्या, त्याच्यामध्ये विरोधाभास काय आहे, परत ते काय कारणं असू शकतात, प्रॉबेबल रिझन्स, हां, आणि त्यातली कारणं कुठली खरी आहेत कुठली नाही आहेत, आणि आमचं काय निष्कर्ष, आम्हाला काय वाटतं बाबा त्याच्याबद्दल, त्या मुद्द्याबद्दल. हां, हे सर. आता पहिला मुद्दा मॅडम आहे न्यायिक अधिकारी आणि 51 मधील अभियोग पक्षाची हकीकत, यामधील मुद्दा क्रमांक 2 मध्ये तपासाअंती आरोपी विरुद्ध पुरेसा पुरावा उपलब्ध झाल्याने उपरोक्त नमूद कलमान्वये कलमाखाली दोषारोपपत्र, एक मिनिट, दोषारोपपत्र न्यायालयात पाठवले. आता निष्कर्षासाठी मुद्दे कुठले आहेत मॅडम, तर मुद्दे कलम भारतीय दंडविधान कलम 354(ड)(1) आणि 1. हां, तर आणि मुद्दा क्रमांक 3 मध्ये सदर आरोपी विरुद्ध निशाण नंबर 10 अन्वये दोषारोप ठेवून सदरचा दोषारोप वाचून दाखवलं व समजावून सांगितलं. म्हणजे वाचला पण आणि समजून सांगितलं.
असं मॅडमनी म्हटलं आहे. पण त्याच्या विरोधाभास असा आहे मॅडम की अभियोग पक्षाने संबंधित अभिलार्थी यांच्या विरोधात प्रथम कवर अहवाल जो नोंद केला तो जर बघितलात तुम्ही मॅडम, तर त्यामध्ये कलम कुठलं घातलेलं आहे? भारतीय दंडविधान कलम 354(ड)(1) आणि 2 हां, या कलमाचा वापर केला. त्याच्यानंतर दुसरा विरोधाभास असा आहे मॅडम की अभियोग पक्षाने आरोपी यांच्या विरोधात दोषारोप सादर केला त्यावेळी जे कलम घातलं आहे ते कुठलं आहे कलम मॅडम? 354(ड)(1) आणि 2. तुम्ही खात्री करू शकता मॅडम, तुमच्यासमोरच आहे सगळं. हां, आणि तो जो दोषारोप काय आहे की ह्या मॅडमनी जो वाचला, समजून घेतला आणि समजावला, त्याच्यानंतर ह्या न्यायिक अधिकारीच्या मॅडम आहेत त्यांनी अजामीनपात्र अटकेचं वॉरंट काढलेला त्यावेळी. तर त्यावेळी कलम घातताना कुठलं घातलेलं आहे मॅडम? 354(ड)(1) आणि 2 दाखवते तुम्ही. एकच मिनिट. नाही मॅडम, नाही कलम कुठलं घातलेलं आहे हे महत्त्वाचं. मी वॉरंटचं कलम कुठलं घातलेलं आहे महत्त्वाचं आहे की नाही मला सांगा. चार्जमध्ये सुद्धा तेच कलम आहे मॅडम. मी जे बोलतोय ना वॉरंटमध्ये तेच चार्जमध्ये कलम आहे, बघा तुम्ही. हां ठीक आहे. त्याच्यानंतर 23/9/2014 रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 216 अन्वये आम्ही अर्ज केलेला की हे जे कलम आहे, एक मिनिट, हे जे कलम रद्द करण्यासाठी अर्ज केलेला. कारण ते काय होत होतं, सेक्शन 23 जो मगाशी म्हटलं तुम्हाला, जो आदेश संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यांनी दिलेला त्या आदेशातला दस्तावेज यांनी 2 नंबरचा कलम जे आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी टाकलेलं. त्याच्यासाठी आम्ही हा अर्ज केलेला 216 अन्वये की तुम्ही हे जे बाधा पोचते माहिती अधिकार कायद्याला, तर तुम्ही ते कलम काढून टाका. मग त्यावेळी मॅडमनी काय केलेलं की कलम रद्द करता येत नाही म्हणून आम्हाला असं दिलेलं आहे. हा आदेश आहे मॅडम. हां नाही त्याच्याबद्दल लिहिले बघा तुम्ही की प्रक्रिया संहितेत तरतूद नाही, म्हणजे 216 प्रक्रिया संहितेत तरतूद नाही म्हणून लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ह्यामध्ये तुम्ही 51 नंबरच्या आपलं हे जे जजमेंट आहे त्यामध्ये दोषारोपात एक प्रकारचा चार्ज आणि निर्णयात चार्ज काढून टाकला आहे. म्हणजे आम्ही सांगितलं दोषारोपातलं हे दुरुस्त करा, त्यावेळी नाही केलं. पण निर्णय बघा तुम्ही, जजमेंट बघा, त्यामध्ये त्यांनी चार्जच नाही घातला. तो 354(ड)(1)(2) हे चार्जच नाही, बघा तुम्ही. बरं, मग त्याची काय संभावित कारणं असतील असे आमचे जे तर्क आहेत ते तुमच्यासमोर मांडतो. काय कारणं असतात बाबा, हे असं का बदल झाला? त्यामध्ये एक आहे की त्या प्रथम खबर अहवाल जो होता कोर्टाकडे आपण नोंद करतो, तो मॅडमनी अभ्यासच नाही केला. त्याचा एक कारण त्याचं असू शकतं की अभ्यासच नाही केला म्हणून नाही लक्षात नाही आलं त्यांच्या. ठीक आहे. 2 नंबर काय आहे की दोषारोप वाचला त्यांनी, चार्जशीट जी पाठवली ती वाचली पण समजून नाही घेतली. असं असू शकतं की बाबा दोषारोप आम्ही सादर केली अभियोग पक्षाने, वाचली मी पण मला नाही समजली. ठीक आहे, ॲक्सेप्टेड. त्याच्यानंतर दावा चालवताना समजा इमोशनल झाल्या समजा एखाद्या, कारण मी असं नाही म्हणत आहे की कोणी होऊ शकतं, पुरुष होईल स्त्री होईल, असं मी भेदभाव असे संदर्भात नाही. एखाद्या आता समजा आता एखादी केस झाली निर्भयासारखी म्हणा किंवा तुमच्या आपल्या आता जी कलकत्त्याची जी केस झाली त्याच्या संदर्भात राग येतो, एक माणूस म्हणून राग येतो. कारण जज न्यायाधीश लोक हे काही वेगळी नाही आहेत, आपल्याच समाजातले आहेत, आपल्या समाजातलीच माणसं आहेत, इथे वेगळं कोण नाही आहे. हां, त्याच्यानंतर चौथं कारण आम्हाला असं वाटतं आहे की संबंधित न्यायिक लोकसेवक यांनी स्वतःच्या
खाजगी आयुष्यात पुरुषाचा जो दबाव असेल त्यांना त्रास असेल, म्हणजे ह्याच्यात महिला आणि पुरुष नाही आहे, मी म्हणतोय पुरुषाला पण एखाद्या गोष्टीचा त्रास झाला असेल तर तो म्हणतोय हा माणूस किंवा ही बाई आहे ही बदमाशच असणार, किंवा हा पुरुष आहे हा बदमाशच आहे, अशी जी मानसिकता तयार होते त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं हे. त्याच्यानंतर याच्या अगोदर संबंधित न्यायिक अधिकारी होण्या अगोदर आपल्याला कंपल्सरी असतं की शासकीय सहाय्यक किंवा शासकीय अभियोक्ता व्हायलाच लागतं. अनुभव नाही म्हणजे माझ्या माहिती नाही आहे का? ओके ठीक आहे. मग तो एक मुद्दा कंपल्सरी नाही आहे ना, हे कंपल्सरी गोष्ट नाही ना. ठीक माझे आमचं मिस्टेक आहे. त्याच्यानंतर समजा असं पण असू शकतं की संबंधित अभियोग पक्ष आहे त्याने एखादा दबाव आणला असेल संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांवर, काय कशाही पद्धती, कारण त्यांच्याकडे पॉवर्स आहेत, आमच्याकडे पॉवर्स नाहीत, कोर्टाकडे आहेत, पण कोर्टाला समजा दबाव आणला कुठल्या गोष्टी हां नाही नाही मॅडम, तर्क तर करायलाच लागणार ना. त्यांनी असं लिहिलं का, त्याचं का मॅडम, त्याच्यातूनच सत्य शोधणार ना आपण. हां मला नाही हवेत आरोप नाही करत मी, त्याचं एक्सप्लेनेशन पण आहे पुढे मॅडम, मी सांगतो ना तुम्हाला, मी स्पष्ट करून दाखवतो तुम्हाला. हां काय म्हणतात? हां येऊन दे या नाही, स्वागत आहे त्यांनी माझं, असं काय नाही, क्लिअर. तर दुसरं असं आहे की समजा एखादा गुप्त लाभ मिळवायचा असेल अभियोग पक्षाकडून काहीतरी फेवर मिळवायचं असेल न्यायिक अधिकाऱ्यांना, तर त्याच्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं. ठीक आहे, ओके, बरं, हो मॅडम, ओके. नाही पुढे सिद्ध झाले नाहीत, ते सिद्ध झालेले नाहीत. हां तर चार्ज जो ठेवलेला आहे की नाही, चार्ज ठेवलेला आणि आलेला पुरावा एवढ्यावरच फक्त आर्ग्युमेंट करायचं असतं, एवढंच आर्ग्युमेंट करायचं असतं. म्हणजे चार्ज प्रॉसिक्युशननी साबित कसा केलेला नाही एवढंच फक्त यांनी दाखवायचं. हो साहेब ऐका तरी, इथे काय झालं तुमच्या केसमध्ये माहीत आहे, चार्ज ठेवले एक आणि दुसऱ्या वेळेला चार्ज निर्णय देताना चार्ज नाहीच आहे. बरोबर आहे, तेवढंच फक्त बोललो ना. सांगायचं. नाही त्याचा मला तर्क तर मांडायला लागणार, कारण काय असतील ते सपोज मांडायला लागतील ना. आता मॅडमनी म्हटलं की बाबा उलट तपास घेतला नाही, तू म्हटलं ना तुम्ही मगाशी, बरोबर आहे ना, ठीक आहे ना. एक मिनिट, आर्ग्युमेंट आहे फक्त ह्यांचं सुद्धा आणि आमचं 5 मिनिट. हो साहेब, तोडकर साहेब जरा प्लीज मांडू. आम्ही तुमच्या आड येत नाही, फक्त त्या चौकटीच्या बाहेर जाऊन करता येत नाही एवढंच फक्त आम्हाला सांगायचं. नाही आम्ही चौकटीच्या बाहेर जात नाही, फक्त काय संभावित तर्क तर मांडायला लागतील ना आपल्याला. तर्क ही तर तुमच्या वेळेला नव्हतोच. नाही तुम्ही नव्हता तो, मी तुम्हाला कुठे सांगतोय. पुरावा जो आहे तेवढाच फक्त आम्ही वाचणार. बोला नाही का हो मॅडम, गुणदोषच मांडतोय मॅडम हे, पण ते कशामुळे झालं तर हे तर शोधायला लागेल. हो मॅडम, आता तुमच्या समोर बघितलं ना तुम्ही, सांगा मला कलम वेगळा 400 पुरावे का, बरोबर. मॅडम ते जजमेंट आहे ना. नाही आरोप केलेले नाही, तर्क मांडला मॅडम, तर्क मांडला मॅडम. मॅडम नाही आम्ही आरोप करतच नाही आहे. मी हे बघा हो मॅडम मी हो बरोबर हो बरोबर आहे मॅडम, पण आपल्याला ते शोधायला तर लागेल ना कशामुळे चेंज झाला तो. तर्काने नाही, मी एव्हिडन्सने पुराव्यामध्ये मॅडम बघा ना तुम्ही, आता बघा चार्जशीट बघा ना तुम्ही, आणि हे बघा त्याच्यात तर आहे ना नाही तुमच्या समोरच आहे ना चार्जशीट आणि दोन्ही पण.
हां आता त्यामध्ये आणि एक कारण असं आहे की अपिलार्थी यांनी प्राप्त झालेले जामीन अंतिम आदेश जो होता, आता तुम्ही म्हणाल त्याचा काय संबंध आहे, हे एक कारण असू शकतं. कारण त्यामध्ये मॅडम 3 वेळा चार्ज बदललेला आहे. अपील आदेश दिलेला आहे कोतवाल साहेबांनी त्यावेळी दिलेला होता, त्यामध्ये 3 वेळा चार्ज बदलला आहे. म्हणजे हो मॅडम त्या कोर्टाने नाही बदलला. जामिनासाठी आम्ही आलो तेव्हा चार्ज झाला. मी आलेलो जामिनासाठी, मग जामिनासाठी आल्यानंतर जामिनाचं हे होणार ना. एक मिनिट थांब. तोडकरी जरा थांबा 2 मिनिट थांबा. मी चुकीचं बोलत नाही साहेब. मॅडम मला एव्हिडन्स ठेवायला द्याल, त्यांना विचारा तुम्ही. नाही अवांतर बोलत नाही मी. हे बघा मॅडम तुम्ही, हो मॅडम तुम्ही विचारून बोला, तुम्ही विचारा त्यांना, पण मला एव्हिडन्स तरी द्यायला द्या. माझ्याकडे आहे हा जजमेंट जे दिलेलं आहे ना. हो एव्हिडन्स म्हणजे ते जामिनाचा दिलेला आहे ना, जामिनाचं जे उत्तर दिलेलं आहे. आता आपल्याला कोणकोणते कागद वाचता येतात सांगू तुम्हाला. जो दिलेला चार्ज म्हणजे आरोपी म्हणजे तुमच्यावर जो खालच्या कोर्टाने जो चार्ज ठेवला तो चार्ज म्हणजे कोणत्या सेक्शन खाली ठेवलेला आहे, आणि त्या अनुषंगाने सरकार पक्षाने कोण साक्षीदार तपासले आणि त्यांचा पुरावा काय आला, तेवढंच फक्त एक्झिक्युटिव्ह डॉक्युमेंट तेवढे त्याच्या बाहेर नाही. मला सांगा साहेब, तोडकरी साहेब, इथे जर समजा चार्ज बदललेला असेल तर त्याची चर्चा होणारच का नाही होत. हो मला सांगा. ठेवलेला आणि आलेला पुरावा. तोडकरी साहेब चार्ज ठेवलेला आणि जजमेंट दिलेलं त्याच्यात बदल झालाय मॅडम. नियमाच्या बाहेर आपण जाऊन कसं सांगायचं सांगा बघू. नियमाच्या बाहेर नाही, नियम असं सांगतो की बाबा चार्ज जो ठेवलेला आहे आणि तुमचा पुरावा काय आलाय. मला सांगा हे जजमेंट नियमानुसार झाले का नाही. आहेच ना. मला सांगा चार्जशीट तुम्ही दाखल केला ती नियमानुसार केलात की नाही. मग त्या दोघांमध्ये जर बदल झालेला असेल तर काय त्याची चर्चा होणारच ना. मेजर सेक्शन खाली जर ठेवलेला असेल ना, नाही आहे बघा ना. नाही आहे. FIR पण बघा मॅडम, FIR पण बघा ना. ठीक आहे जजमेंट, हो जजमेंटमध्ये बघा. थांबा हे काय आहे, तुम्हाला शिक्षा कुठल्या ह्याच्या खाली दिली. 354(ड)(1). हां बरोबर. हां चार्ज काय आहे दाखवतो थांबा. एक मिनिट, चार्जशीट कुठे दिली. नाही मॅडम हे बघा ना 354(ड)(1)(2) चार्जेस आहे ना. हे नाही मग हे चार्जशीट. हो तो चार्जशीट नुसार चार्ज तुमच्यावर जो चार्ज ठेवला ना तो ते बघा. हे बघा तुमच्यावर चार्ज कुठला ठेवला. 354(d)(1)(1). शिक्षा कुठे दिली तुम्हाला. 354(d)(1)(1). काय बदल आहे. हो जेव्हा चार्जशीट ठेवलं ना ते नसतं. हो चार्जशीट, हो चार्ज तुम्ही ठेवलात की नाही मला सांगा. ते नसतं कसं. हो चार्जशीट मध्ये जो ठेवलेला असतो तो चार्जात येईल असं सांगता येत नाही. जे पुरावा आहे त्या पुराव्याच्या अनुषंगाने तुमच्यावर चार्ज ठेवला जातो. चार्जशीट प्रमाणे चार्ज ठेवणार का नाही सांगा मला. नाही ठेवत. कसं नाही ठेवणार. चार्जशीट मध्ये जो पुरावा आलेला असेल मग मला हो मॅडम मला सांगा, मग आम्ही जो अर्ज केलेला 23/9/2014 हो मॅडम ती ऑर्डर जी आहे ना ती 23/9/2014 ऑर्डर आहे ना, तेव्हा ती बोला. नाही आम्ही अंतिमच म्हणतोय, आम्ही असं नाही म्हणत आहे. हो मॅडम मी आता नाही मी असं नाही म्हणत. नाही जे काय आहे तेच आम्ही मांडणार.
कोर्टाची ही आहे ऑटोनॉमिसिटी आहे. जरा एक फक्त कन्फर्मेशन घेतो. हे आता ह्यामध्ये जो चार्ज मॅडमनी चार्ज केस चालवायला सांगितली आहे ती 354(ड)(1)(1) नुसार आहे, बरोबर ना? मग तुम्ही म्हणताय की ते आम्ही जो अर्ज केलेला ते आम्हाला त्यांनी सांगितलं नाही की बदलणार नाही, त्यावेळी नाकारला, बरोबर आहे. मग ज्या दस्तावेजा संदर्भात आम्ही अर्ज केलेला तो दस्तावेज तर होता आपल्याकडे, पेपर होते, पेपर तुम्हाला म्हटलं ना ते सेक्शन 23चं ते पेपर तर आपल्या कोर्टाकडे होते ना त्यावेळेला. नाही आहेत तुमच्याकडे आहेत, त्याच्यामध्ये आहेत बघा, केसच्या पेपरमध्ये आहेत. मग त्यावेळी तुम्ही ओके ओके ओके. आता यामध्ये 2 नंबरचा मुद्दा असा आहे मॅडम, 2 नंबरचा मुद्दा असा आहे की त्यामध्ये लिहिलेलं आहे, संबंधित माननीय लोकसेवक यांनी अभियोग पक्षाची थोडक्यात हकीकत या सदरात लिखित स्वरूपात म्हटले आहे की अभियोग पक्षाचा पुरावा व आरोपीतर्फे घेण्यात आलेला बचाव विचारात घेता खालीलप्रमाणे मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होत आहे. त्यावरील माझे निष्कर्ष मी कारणासहित खालीलप्रमाणे नोंदवत आहे. त्यामध्ये मुद्दे बघा. दिनांक 24/2/2014 रोजी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास कणकवली तहसील कार्यालयाच्या मागील बाजू त्यामध्ये कणकवली ते तहसील कार्यालय कणकवली जाणारे सार्वजनिक रस्त्यावर तक्रारदार युगंधर वामन मोरे यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते आपल्या आईसोबत उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे औषधोपचारासाठी जात असताना आरोपी आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक MH07 म्हणून तक्रारदारीचा हात पकडून चल माझ्या गाडीवर बस, आपण दोघे लग्न करूया असे बोलला. तेव्हा तक्रारदार हिने लग्नास नकार दिला असता आरोपीने तिचा जबरदस्तीने हात पकडून तिच्याशी लगट करून तिचे मनास लज्जा उत्पन्न कृत्य करून असा विनयभंग केला. त्याद्वारे आरोपीने भारतीय दंडविधान कलम 354(ड)(1)(1) अन्वये गुन्हा केल्याचे अभियोग पक्ष साबित करतो काय? ठीक आहे. आता यामध्ये विरोधाभास असा आहे मॅडम की अभियोग पक्षाने फिर्यादीने आपल्या तक्रारीत जो प्रथम खबर अहवालात दिला आहे घटनेची वेळ दिली आहे 10:15 वाजता. त्यानंतर अभियोग पक्षाच्या फिर्यादी यांनी संबंधित न्यायिक लोकसेवक यांच्यासमोर 10:30 सांगितलं. फिर्यादीमध्ये 10:15 आहे, ह्याच्यामध्ये 10:30 आहे. त्याच्यानंतर अभियोग पक्षाची फिर्यादी आणि माननीय आई म्हणजे साक्षीदार क्रमांक 3 यांनी संबंधित माननीय न्यायिक लोकसेवक यांच्या समक्ष दिलेल्या साक्षीत घटनेची वेळ किती आहे 10:15च्या सुमारास सांगितलेली आहे. आता संबंधित माननीय लोकसेवक यांनी समक्ष सादर केले दोषारोप आणि ज्याच्या विरुद्ध म्हणजे आरोपीच्या अपिलार्थीच्या विरुद्ध जो दोषारोप वापरला त्यामध्ये घटनेची वेळ 10:15. बरोबर आहे. आता त्यांनी त्यावेळी असं म्हणजे त्याची संभावित कारणं आम्हाला अशी वाटतात की असं का झालं आहे. एकदा 10:15 लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर 10:30 लिहिलेलं आहे, म्हणजे 10:15 आणि 10:30 यामध्ये 15 मिनिटाचा फरक आहे. ठीक आहे. मग त्यामध्ये असं आम्हाला वाटतं की अभियोग पक्षाने आपल्या विरोधात दाखल केलेला प्रथम खबर अहवाल आणि सादर केलेले दोषारोप संबंधित न्यायाधीशांनी वाचलेलंच नाही आहे आणि दाव्याची प्रक्रिया सुरू केली.
इट मे बी पॉसिबल. त्याच्यानंतर दुसरं असं आहे, दाखल केलेला प्रथम खबर अहवाल आणि दोषारोप सादर करताना मॅडम कदाचित गैरहजर असताना दाखल केला आहे, असं हजर नसताना दाखल केला आहे. FIR दाखल करताना दुसरे असतील कोणतरी, दुसरे न्यायाधीश पण असू शकतात ना. त्याच्यानंतर 3 नंबर, संबंधित न्यायिक लोकसेवक यांनी संबंधित पक्षाच्या फिर्यादी यांच्या माननीय आई तथा साक्षीदार क्रमांक 3 यांचा जबाब स्वतः समक्ष नोंदवून घेतला नाही. तसेच त्यानंतर न्यायनिर्णय देताना संबंधित अभियोग पक्षाच्या फिर्यादी यांच्या माननीय आई तथा साक्षीदार क्रमांक 3 यांचा जबाब संबंधित माननीय न्यायिक लोकसेवक यांनी वाचलासुद्धा नाही. जबाब वाचलाही नाही आणि त्यांच्यासमोर झालेही नाही, असा एक तर्क असू शकतो याच्यात. त्याच्यानंतर 4 नंबर, हा असा अनेक तर्क असा असू शकतो की जजमेंट जे आहे, न्यायनिर्णय हा जो आहे तो ह्या अभियोग पक्षानेच लिहिला आणि नंतर न वाचता सही केली संबंधित न्यायिक अधिकाऱ्याने. स्वतः लिहिला जजमेंट आणि केले असेल, सही केली असेल, होऊ शकतं मे बी. पण कारण आज एवढा हां ओके 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 ठीक आहे. 5 नंबरचं राऊंड. त्यामध्ये मॅडम असं आहे, आता 1 नंबर आणि 2 नंबर ही जे कारण आहे, दोषारोपपत्र आणि प्रथम खबर अहवाल प्रत्यक्ष पाहून आणि अभ्यासांती दावा चालवण्याचा आदेश दिला. कारण त्यांनी स्वतः सांगितलं जजमेंटमध्ये की मी वाचलं आणि समजावून सांगितलं. म्हणजे स्वतः समजावून घेतल्याशिवाय समजावून सांगू शकत नाही ना आरोपीला. मी समजा हा स्वतः समजावून घेतलं तरच मी दुसऱ्याला समजावू शकतो ना. म्हणजे हे खरं नाही. 1 नंबर 2 नंबर आम्हाला वाटत नाही की हा तर्क चुकीचा वाटतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचं असं आहे की अभियोग पक्षाच्या फिर्यादी यांनी साक्षीदार क्रमांक 3 यांनी स्वतः समक्ष दबाव नोंदवून घेतला. म्हणजे तेव्हा आम्ही हजर होतो. समोर अर्धसत्य काय आहे की आमच्या समोर जबाब नोंदवून घेतला, पण जजमेंट देताना तो वाचला की नाही याची खात्री आम्ही नाही करू शकतो. आता कारण क्रमांक 4, आता तुम्ही म्हणाला आरोप करताय, बरोबर आहे? नाही आरोप करताय, पण ही जी विसंगती आहे मॅडम, विसंगती आहे जी आपल्याला सगळ्यांना समजते. जनरल तुमच्या पण लक्षात आली असेल. ती एका ठिकाणी 10:15 एका ठिकाणी 10:30. ठीक आहे. मग ही लक्षात येणं काय कठीण नव्हतं. न्यायिक अधिकारी खूप म्हणजे आम्हाला 1% ज्ञान नाही आहे किंवा सगळ्यात हुशार तेच होते आता त्यावेळेला, बरोबर ना. आता त्याच्यानंतर त्यांनी मॅडम त्याच्यात एक जे आहे 5 नंबरचे जे कारण आहे ना, 5 नंबरचं कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे नाही आहे. पण हे जे मॅडम आहेत त्यांना एक सवय आहे पहिल्यापासून. म्हणजे आमच्याकडे जो एव्हिडन्स आहे की पहिल्यापासून सवय आहे की अभियोग पक्षाचा जे पेपर आला त्याला मंजूरच करून टाकायचं. ही जी सवय आहे तुम्ही म्हणाल एव्हिडन्स आरोप करू नका, पण माझ्याकडे एव्हिडन्स आहे त्याचा. दाखवू का? नाही हां ठीक आहे ओके. नाही चौकशी करत नाही. ठीक आहे ओके. आता आपण 3 नंबरचा मॅडम मुद्दा घेऊया. आता मॅडम संबंधित न्यायिक लोकसेवक यांनी कारण मीमांसा क्रमांक 7 मध्ये साक्षीदार क्रमांक 1 यांनी तब्येत ठीक नसल्यामुळे आपण आपल्या आईसमोर 24/2/2014 10:30 वाजता सुमारास सरकारी दवाखान्यात पायी जात असताना तहसील कार्याच्या मागे श्रीधर गॅस एजन्सीजवळ आरोपी अचानक आपली मोटरसायकल घेऊन आपले समोर आल्याचे कथन केले आहे. त्यावेळी आपण केलेल्या आरडाओरडीमुळे आपण समोर चालत असलेली आई मागे धावत आल्याचे कथन केले. त्या घटनेनंतर आपण निशाण नंबर 35 कडली फिर्याद दिल्याचे कथन केले आहे असे निरीक्षण केलेले आहे नमूद. आता ती निशाण नंबर 35 मध्ये मॅडम फिर्यादी काय सांगताय? निशाण नंबर 35 जो आहे त्यामध्ये काय म्हणतं आहे, 24/2/2014 रोजी
तब्येत ठीक नसल्याने आई समोर उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांच्याकडे औषध चालत जात असताना माझी आई पुढे व काही अंतरावर मी चालत होते. त्यावेळी आम्ही तहसील ऑफिसच्या पाठीमागे सुमारे 10:15च्या मानाने आलो. आणि इथे किती म्हटलं 10:30. ठीक आहे. 10:15च्या मानाने आलो असता माझ्या मागून जगन्नाथ नागवेकर हा गाडी घेऊन येऊन त्याने माझा हात पकडला, अंगलट करू लागला. म्हणजे फिर्यादीमध्ये हे म्हटलेलं आहे आणि जबाबात म्हटलं आहे की समोरून आला. ठीक आहे. आता नंबर 2मध्ये माननीय न्यायिक लोकसेवक यांच्यासमोर निशाण क्रमांक 34 अन्वये जबानीत माझी आई पुढे आणि नागवेकर समोरून येऊन माझ्याशी लगट करू लागला. सदरची फिर्याद निशाण 35 कडे आहे ना असे लिहिलेलं आहे. म्हणजे 34ची जबानी जी झाली आहे 34 नंबरची म्हणजे प्रूव्ह झालेली बघा जबानी. त्यामध्ये काय म्हणतोय समोरून आला, एकदा म्हणते समोरून आला, एकदा म्हणते पाठीमागून आला. ठीक आहे. आता हे जे हे आहे नाही समोरून आला आहे बघू एक मिनिट फिर्याद बघून घेतो. जर आहे का दाखवतो, मला शोधायला वेळ लागेल. फिर्याद जर दाखव काय हां काय काय नाही नाही हो समोर आला म्हणजे समोरूनच येणार ना, मागून कसा येणार मागून असं हो समय हो पाठीमागून आला तर पाठीमागून फिर्यादीमध्ये लिहिलंच ना त्यांनी. माझ्या समोर आला मग पाठीमागून आला असं म्हटलेलं नाही असं म्हणताय तुम्ही का? म्हणजे आमचं ते म्हणणं आहे की हां मग समोर आला, समोरून नाही समोर आला. ठीक आहे. ठीक. मग हे जे बदल झालेला आहे मॅडम, मागून आला आणि समोरून आला आणि वेळेचा समोर आला, समोर मागून आला आणि समोर आला, या दोघांमध्ये फरक आहे. हां समोरून नाही मी मागे घेतो ना माझं. तर हे जे निरीक्षण आहे मॅडम एक मिनिट हे जे निरीक्षण जे नोंदवलेलं आहे त्यामध्ये पहिलं जे हे आहे आमचं तर्क की निशाण नंबर 34 अन्वयाचा जबाब जो स्वतःच्या अनुपस्थित नोंदवला. हे असं समजा म्हणजे कोर्टाच्या अनुपस्थितीत नोंदवला किंवा हां असं एक तर्क आहे. असं म्हणणं आहे आमचं. आता त्यानंतर मॅडम संबंधित लोकसेवकाने 2 नंबरचा जो आहे आमचा की कशामुळे झालं असेल असं, फिर्यादीमध्ये मागून आहे आणि ते समोर आहे, ते असं का झालं असेल तर त्याच्यामध्ये दुसरं असं आहे की फिर्याद निशाण क्रमांक 35 जो दिला मॅडमनी त्यावेळी त्या मजकुराचा अभ्यासच नाही केला. आणि त्याच्यानंतर 3 नंबरचा आहे की न्यायनिर्णय जो दिलेला आहे तर तो त्यावेळेला निशाण क्रमांक 35 वाचण्याचाच वेळ मिळाला नाही, त्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं की 35 नंबर नाही वाचला म्हणून तिथे असं झालं. ठीक आहे. आता तुम्ही 4 नंबरचं असून दे, परत आरोप केला असं होणार.
5 नंबर नाही 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 हां ठीक नाही ठीक आहे. आणि 5 नंबरचं आमचं हे आहे की साक्षीदार क्रमांक 1 यांचा निशाणनवे 34 अन्वयचा जबाब जो आहे ते त्यावेळी नोंदवताना त्याकडे लक्ष नसेल मॅडमांचं, दुसरीकडे काहीतरी म्हणजे दुसरं काहीतरी कामकाज चालू असेल, तिकडे जबाब चालू आहे असू शकतो, पॉसिबल रिझन. आता त्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की कारण क्रमांक एक जे आहे, कारण क्रमांक 1 आम्ही जे लिहिलेलं आहे की हजर अनुपस्थितीत नोंदवल्या, तर ते खरं नाही आहे, कारण आम्ही समोर होतो, आमच्या समोरच नोंदवला तो जबाब. तो जो जबाब आहे समोर नोंदवला म्हणजे एक खरं नाही आहे सर. त्याच्यानंतर 2 नंबरचं जे आहे, 2 नंबरचं जे आहे, 2 नंबरचं खरं असण्याची शक्यता काय आहे की 34 नंबर आणि 35 नंबरमधली विसंगती अभ्यास जर आपण केला त्याचा, कोणी असेल, सर्वसामान्य माणूस असेल किंवा न्यायिक अधिकारी आमच्यापेक्षा हे आहे, त्यांनी अभ्यास केला तर दोघातली विसंगती समजून येईल. एकदा 10:15 10:30, एकदा मागून आणि समोरून, समोरून म्हणजे सॉरी समोर एक्झॅक्ट वर. हां त्याच्यानंतर ठीक आहे 4 नंबरचं असेल आणि 5 नंबरचं ते आहेच आपलं की आम्ही समोर होतो, त्यामुळे ते समोरच नोंदवलेलं आहे जबाब. तरी यामुळे आमच्यामध्ये असं आहे की मगाशी सांगायचे राहिले 2 त्याची निष्कर्ष, अंतिम निष्कर्ष आम्हाला काय वाटतं आहे. पहिले जे चार्जशीट बघा तुम्ही म्हटल्याप्रमाणे ठीक आहे, चार्ज तोच होता ठीक आहे. तर त्याच्यामध्ये उपलब्ध दस्तावेज जे आहेत त्याच्यामध्ये 2 आणि 4 ही जी नंबरची कारणं आहेत आमची, 2 आणि 4, त्याच्यामध्ये 4मध्ये तुम्ही मला आरोप केला, ठीक आहे 4 नंबर असून 2 नंबरचं कारण जे आहे अभ्यास न करता दिलं असं नाही शक्यता, ते आम्हाला खरं वाटतं. आणि हे नोंदवलेले जे निरीक्षण आहे ते अभ्यास न करता नोंदवलेलं आहे असं आमचं म्हणणं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचा मुद्दा सांगतो मला. 4 नंबरचा मुद्दा असा आहे संबंधित माननीय न्यायिक लोकसेवक आहे. हां नाही 3 नंबर नाही 3 नंबर 3 नंबर होता, 5 नाही 3 नंबर होता. 3 नंबर आहे बघा, हे बघा ना 3 नंबर. आता 4 नंबर आहे संबंधित माननीय न्यायिक लोकसेवक यांनी कारण मीमांसा क्रमांक 11 अभियोग पक्षातर्फे तपासलेले साक्षीदार क्रमांक 2 प्रीतम जयप्रकाश मोरे यांनी फेब्रुवारी 2013 आपण पोलिसांसोबत कणकवली येथील श्रीधर गॅस एजन्सीजवळ घटनास्थळ पंचनाम्यासाठी गेल्याचे कथन केले आहे. घटनास्थळ युगंधराने दाखवल्याचे व पोलिसांनी घटनास्थळाचे फोटो काढून पंचनामा लिहिल्याचे कथन केले आहे. पोलिसांनी त्या ठिकाणून मोटरसायकल ताब्यात गेल्याचे पण कथन केले. साक्षीदार क्रमांक 2 यांनी आपल्यासमोर अमोल केतकर हे दुसरे पंच निशाण क्रमांक 42 कडील पंचनामा करण्यास हजर असल्याचे कथन केले आहे. आणि त्यामध्ये संबंधित न्यायालयात मुद्दा क्रमांक 1 बाबत उपमुद्दा 16 साक्षीदार क्रमांक 1 आणि 3 यांनी ज्या ठिकाणी गुन्हा घडला हे कथन केले त्या ठिकाणाबाबतचा तपशील साक्षीदार क्रमांक 2 यांच्या साक्षीतून स्पष्ट झालं आहे असे संबंधित माननीय न्यायिक लोकसेवक यांनी निरीक्षण नमूद केले. कधी 2013 गेला पंचनामा करायला आणि ते सगळं घटनास्थळ ओळखलं. आता यामध्ये विरोधाभास असा आहे मॅडम की आता संबंधित न्यायिक लोकसेवक आणि संबंधित अभियोग पक्षाने सादर केलेला संबंधित माननीय न्यायिक लोकसेवक याचे निशाण क्रमांक 42 अन्वये दिलेला पंचनामा हा 24 फेब्रुवारी 2014चा आहे. म्हणजे 2014चा पंचनामा करायला 2013 गेलेले पोलीस. आता त्यानंतर 2 नंबर थांबा जरा 1 मिनिट. हां सांगतो हां 1 मिनिट दाखवतो. हे कोण आहे 2013 आहे ना. त्यानंतर 2 नंबर मॅडम संबंधित न्यायिक लोकसेवक या निशाण क्रमांक 42 अन्वये अभियोग पक्षा साक्षीदार क्रमांक 2 यांनी निवडणुकीबाबत मी पोलिसांजवळ फेब्रुवारी 2013 गेलेलो असं हे म्हटलेलं आहे. हां त्यामध्ये माझ्या पत्नीचा विनिमय झाला, त्यातील मजकूर बरोबर असून अनुक्रम क्रमांक 1 त्याची माझी सही आहे. घटनास्थळाच्या आजूबाजूला बिल्डिंग असून डॉक्टर रावराणे यांचा नवाखाना असे नमूद केलं आहे.
आता 3 नंबरमध्ये विरोधाभास असा आहे की संबंधित माननीय न्यायिक लोकसेवक यांनी निशाण क्रमांक 51 मुद्दा क्रमांक 16 मध्ये अभियोग पक्ष फिर्यादी ही साक्षीदार क्रमांक 2 यांची पुतणी आहे. त्यामुळे साक्षीदार क्रमांक 2 हे सदरच्या अभियोग पक्षाच्या दाव्याचे इतिहासामध्ये साक्षीदार असल्याचा मुद्दा उपस्थित होतो असे स्वतः कबूल केलेला आहे. म्हणजे पंच जे आहेत ते यांचीच माणसं आहेत फिर्यादीची. तर असं घडण्याच्या पाठीमागे मॅडम एक मिनिट 4 नंबर आहे ना. असं घडण्याच्या पाठीमागची कारणं आम्हाला अशी वाटतात की एक हे जे बरोबर आहे असं जे म्हटलेलं आहे त्यावेळी माननीय न्यायिक लोकसेवकांनी जे मॅडमनी त्या, तर त्याचं कारण असं वाटतं की त्या माननीय न्यायाधीशांना संबंधित अभियोग पक्षाने अभिनेते यांच्याविरोधात सुमारे 1 वर्षापासून कलुषित षडयंत्र करत त्याच्याच अनुषंगाने सदर दाव्याचा पंचनामा सन 2013 मध्ये म्हणजे सुमारे 1 वर्ष अगोदर तयार करून नंतर सदरच्या कथित घटनास्थळी जाऊन फेब्रुवारी 2014 मध्ये कथित फोटो काढले याची पूर्ण माहिती असेल त्याच्यामुळे सुद्धा हे निरीक्षण होऊ शकतं. कारण 2014चा जर तुमचा केस आहे किंवा दावा आहे तर 2013 मध्ये जाणार नाही ना आपण पंचनामा करायला, किंवा 2015 मध्ये नाही जाणार, 2014 मध्ये जायला लागणार ना. त्यानंतर 2 नंबरचं हे आहे की तर्क असा आहे की संबंधित माननीय न्यायिक लोकसेवक यांनी नाही ऐका मॅडम, हे बघा 4 नंबरचा मुद्दा 4 नंबर 3 नंबरचा तर्क सांगतोय हा 3 नंबरचा पलीकडचा कॉलम आहे बघा. काय मुद्दा 3 नाही, मुद्दा 3 नव्हे, हे का झालंय असं मॅडमनी लिहिताना 2013चं हां मग त्याचं कारण काहीतरी असतील ना, ते आम्हाला वाटते की बाबा ही कारणं असू शकतात, पॉसिबल रिझन. कारण 3 हां कारण 3 नंबर चाललं कारण 3 नंबर नाही, कारण 4 नंबर एक मिनिट का हां ते 4 नंबरच्या मुद्दा का असा झाला ह्याचं कारण नंबर 3 झालं, 2 चालू आहे आत्ता सध्या. ते 2 नंबरमध्ये आम्हाला असं वाटतं की संबंधित न्यायालय लोकसेवक यांनी अभियोग पक्षाने सादर केलेल्या पंचनाम्यास न पाहता निशाण क्रमांक 42 दिला. म्हणजे त्यांनी हा जो निशाण क्रमांक 42 जो दिला आहे पंचनाम्याला तो बघितलाच नाही. त्यांच्या समोर ऐकलं, यांनी 2013 मध्ये सांगितलं, त्यांनी जबाब पण दिले 2013 मध्ये, बघू शकता तुम्ही. तर नाही बघितलं, ठीक आहे 42 नंबर आहे बाबा निशाण क्रमांक, असं होऊ शकतं, मे बी पॉसिबल. आणि त्याच्यानंतर 3 नंबरचं असं आहे की 3 नंबरमध्ये पंचनाम्याचा अभ्यासच न करता 51 नंबरमध्ये आपली नोंद केली, त्यांनी बघितलंही नाही आणि त्याच्यानंतर अभ्यासही नाही केला त्याचा. ठीक आहे काय हां 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 नंतर आता 4 नंबरचं हे असं आहे की कदाचित असं असू शकतं की हे जे साक्षीदार क्रमांक 2 आहेत जे 2013 मध्ये आम्ही गेलो म्हणतात त्या ठिकाणी, तर ते ज्यावेळी साक्ष झाली त्यावेळी दुसरे कोणतरी जज असतील उपस्थित, त्यावेळी ऐकलं नसेल म्हणून कदाचित असं होऊ शकतं. 2013च्या याला केसला 2014च्या केसला 2013चा पंचनामा बरोबर म्हटला, नंतर दुसरा असेल ना, दुसरे न्यायाधीश असू शकतात ना त्याच्यात, ज्यावेळी हे जबाबच्या हा जो काय म्हणतात त्याला साक्षी झाली नोंद तेव्हा. आणि 5 नंबरचं हे आहे, आता तुम्ही मला आरोप करता याच्यात आता ठीक. तर यामध्ये मॅडम 4 नंबरचा मुद्दा जो आहे आपल्या त्याच्यामध्ये कारण क्रमांक 1 हे खरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण हे जे षडयंत्र आहे हे सॉरी एक षडयंत्र नाही, षडयंत्र नाही, अभियोग पक्षाचं बोलतो, कोर्टाचं नाही. तर मॅडम मी षडयंत्र नाही म्हणत आहे, मी हे म्हणतो आहे. हां ओके ठीक. आता का नाकारता येत नाही 1 नंबरचं खरे असण्याची की न्यायिक लोकसेवक जे मॅडम आहेत त्या शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्यामुळे आहेत ओके. हो मॅडम, पंचनामा करणारे हेच अभियोग पक्षावाले, पंचनाम्याचा कागद त्यांचाच आहे आणि तो हे सांगतायत आम्ही 2013 मध्ये केला आहे पंचनामा.
2014च्या केसचा. आता हे समजून येण्यासाठी मॅडम तर कम्फर्टेबल होत्या ना, असं माझं म्हणणं आहे. आता 2 आणि 3 जे कारण म्हणतोय आम्ही, न पाहता दिलं किंवा हे असा बेजबाबदारपणा आम्ही अपेक्षित नाही करत, कुठलेही नाही. आम्ही मान ठेवतो आणि आम्ही विश्वास आहे आपल्या कोर्टावर, तुमच्याच नव्हे सगळ्या कोर्टावर विश्वास आहे, मी तर म्हणतो. त्याच्यानंतर 4 नंबरच्या कारणाला का खरं मानता येत नाही आपल्याला ह्याच्या, की आम्हीच तिथे उपस्थित होतो ज्यावेळी ही जबानी झाली, त्यावेळी आम्ही उपस्थित होतो तिथे, त्यामुळे मॅडमांच्या समोर ही जबानी झालेली आहे, हे खरं आहे. हां काय म्हणतात? नाही मॅडम, दुसऱ्या मॅडम दुसरे कोण असतील जज, मी शक्यता ती काढून टाकतोय ना, दुसरे मॅडम साहेब असतील असं नाहीच ना. मग त्या मॅडमच होत्या आणि मी होतो तिथे आणि तो होता. आणि मॅडमची तुम्हाला एक सवय म्हटलेली की त्यांना सगळे अर्ज मंजूर करण्याची सवय असते. म्हणजे असं मी म्हणत नाही, हे एक मेरिट. ओके ओके. आणि 5 नंबरचे जे कारण आहे की ते हजर होतं, आम्ही हजर होतो तेच. ठीक आहे, काय म्हणताय? नाही आहेत, पण ते आपल्या कोर्टासमोर नाहीत ना, त्या कोर्टासमोर आहेत ना. ओके ठीक आहे, एकच मिनिट. झालं. आता मुद्दा क्रमांक 5. संबंधित माननीय न्यायिक लोकसेवक यांनी कारण मीमांसा मुद्दा क्रमांक 1 बाबत मधील मुद्दा क्रमांक 12 मध्ये साक्षीदार क्रमांक 5 प्रभाकर विश्राम शेवगण तपासी अंमलदार यांनी गुन्हा रजिस्टर नंबर 26/2014च्या तपासाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर फिर्यादी आणि फोटोग्राफर यांच्यासह पंचासह घटनास्थळी भेट देऊन 42 कडे पंचनामा केल्याचे कथन केले असे नमूद केले. पण अभियोग पक्षाच्या साक्षीदाराने जे मगाशी म्हटल्याप्रमाणे, एक मिनिट, साक्षीदाराने म्हटल्याप्रमाणे की 42 नंबरच्या पंचनामे पंच यांनी म्हटले 41 निशाण 41 आणि दबानीत म्हटले की 2013मध्ये म्हणजे 1 वर्ष अगोदर आम्ही गेलेलो आहे, बरोबर ना. म्हणजे हे जे आपले तपासी अंमलदार सांगतायत की मी पंचनामा करायला गेलो, कधी गेलो? 2014मध्ये. म्हणजे ते असं म्हणतात, याचा अर्थ असा निघतो आहे की 2013मध्ये तुम्ही पंचनामा करून ठेवलेला आणि परत फोटो काढायला 2014मध्ये तुम्ही गेला. म्हणजे थोडक्यात असं आहे की हा पंचनामा हे नाही आहे थोडक्यात. हां, आता त्यामधलं आपण एक मिनिट. हां 5 नंबर. आता त्यामध्ये आमचं हे आहे की आता तुम्ही म्हणाल आरोप करताय, परत नाही करायचं ना. मग नाही हां काय म्हणतात? ओके ठीक आहे. पण त्यामध्ये हां काय म्हणतात? नाही एव्हिडन्स आहे माझ्याकडे, म्हणून करू काय? हां तुम्ही इथं म्हणता, ठीक आहे. तर दुसरं, तर त्यामध्ये असं आहे की ह्यांनी पुरेपूर हे केलेलं आहे. आता तुम्ही मला षडयंत्र म्हणू नका, तर असं नाही, षडयंत्र म्हणायला लागणार याला. कारण काय, 2013मध्ये जर तुम्ही 2014च्या केसचा गोवलं म्हणजे तेच ते माहिती, जाणीवपूर्वक गोवलं असं म्हणू शकतो ना. ठीक आहे. नंतर 6 नंबरचा मुद्दा. आता 6 नंबरच्या मुद्द्यामध्ये काय म्हणतायत मॅडम
निशाण क्रमांक 51 मुद्दा क्रमांक 1 बाबत मुद्दा क्रमांक 13 मध्ये आरोपी विरुद्ध ठेवलेला दोषारोप साबित करण्यासाठी अभियोग पक्षाने एकूण 5 साक्षीदार तपासले आहेत. हां, साक्षीदार क्रमांक 1 फिर्यादीने आपण नोंदवलेल्या तक्रारीशी सुसंगत अशी साक्ष नोंदवून ती साबित केलेली आहे आणि साक्षीदार यांचा पुरावा अबाधित राहिलेला आहे असे वर्णन नमूद आहे. म्हणजे फिर्यादीने आपली जी फिर्याद नोंदवली त्याच्या सुसंगत साक्ष नोंदवली असं म्हणत आहे. ठीक आहे. पण त्याचा विरोधाभास असा आहे, एक मिनिट, त्याचा विरोधाभास असा आहे की संबंधित अभियोग पक्षाने फिर्यादी साक्षीदार क्रमांक 1 तथा फिर्यादी यांनी अभियोग पक्षाने 24/2/2014 रोजी सकाळी 11:35 नोंदवलेल्या प्रथम खबर अहवालात किंवा तक्रारीत नाही संवादानुसार अशी नोंद आहे. तर माननीय लोकसेवक यांनी 34 नोंद प्रत्यक्ष साक्ष ह्याच्यात साक्ष जबानीत घटनेची वेळ 10:30 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचा हे आहे विरोधाभास असा आहे की माझ्या मागून आला आहे ते मागाशी सांगितल्याप्रमाणे आणि त्याच्यानंतर माझा हात पकडला. तर निशाण क्रमांक 34 मध्ये अचानक जगन्नाथ नागवेकर मोटरसायकल घेऊन माझ्या समोर आला. हे तर बरोबर आहे ना, समोरून नाही म्हणत आता. अहो माझ्याशी लग्न कर असे म्हणाला, असे वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचा विरोधाभास असा आहे की एक साक्षीदार क्रमांक 1 आणि प्रथम खबर अहवालात माझ्या मागून आला आणि हात पकडला आणि माझ्या चल माझ्या गाडीवर बसून जबरदस्ती करून लग्न करूया असं सांगू लागला. त्यावेळी मी त्याच्यासोबत येणार नाही व लग्नही करणार नाही असे त्याला सांगितले. त्यावेळी त्याचा राग आला आणि माझे जास्त चांगलट करून ओढू लागला. पण निशाण क्रमांक 34 मध्ये काय म्हणतं आहे की माझ्या समोर आला व माझ्याशी लग्न कर असे म्हणा. मी लग्न करायचे नाही म्हटल्यावर तो लगट करायचा प्रयत्न करत होता. एकदा म्हणतात अंगलट करतात, एकदा लगट म्हणतात. ठीक आहे. आता यामध्ये मॅडम असं आहे, एकच मिनिट, यामध्ये मॅडम आम्हाला असं वाटतं की आता तुम्ही मला परत आणि आरोप करताय. हां ठीक आहे. आता 2 नंबर असं असू शकतं की हे जे लोकसेवक आहेत किंवा फिर्यादी आहेत घटनास्थळी उपस्थित नव्हत्या याची पूर्वकल्पना होती, फिर्यादीला पण होती असं म्हणूया आपण. आता कोर्टाला होती म्हटलं तर परत तुम्ही मला आरोप करता बरं. हां ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही आता यामध्ये असं आहे की एक मिनिट, आता यामधलं अजून एक असं आहे की न्यायिक लोकसेवक यांनी न्याय निर्णय जो लिहिला त्यावेळी फिर्यादी किंवा अभियोग पक्षाने 11:30 वाजता प्रथम खबर अहवाल वाचलाच नाही. त्याच्यामुळे सुद्धा असं होऊ शकते, ही जी बदल आहे तो. त्याच्यानंतर क्रमांक 35 यामध्ये असं असू शकतं की 35 मधला आणि आपला निशाण क्रमांक किती आहे तो 34 यामधला जो फरक आहे तो अभ्यास करण्यात कमी पडू शकतं. नाही एखादी होऊ शकतं, गडबड होऊ शकते की बाबा नाही लक्षात नाही आलं माझ्या. ठीक आहे, असं होऊ शकतं. ठीक आहे, बाकी नाही थांबा. आता त्यामध्ये असं आहे की त्यामधले आम्ही समोर उपस्थित होतो तिथे संबंधित आणि आमच्या समोरच जबाब नोंदवला. त्यामुळे हे उपस्थित नव्हता वगैरे हे नाही आहे. उपस्थित मॅडम नसतील किंवा हे तर्क लागू होत नाही त्याला, म्हणजे समोरच झालं आहे. नाही 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 बरोबर आहे मॅडम. त्यामुळे हे जे निरीक्षण केलं आहे त्या मॅडमने की बाबा हे जे 2 साक्षीची ही आहे म्हणजे तक्रारीशी सुसंगत जी नोंदवली म्हणतायत
ते अभ्यास न केल्यामुळे किंवा समजा हे करताना आकलन करताना चूक झाल्यामुळे होऊ शकतं हे, असं आमचं म्हणणं आहे. आणि त्यामध्ये अजून एक मॅडम सांगायचं राहिलं की त्यामध्ये 4 नंबर आता त्यामध्ये एक सांगायचं राहिलं मॅडम, ते अभियोग पक्ष साक्षर क्रमांक 1 फिर्यादी यांनी अभियोग पक्षाच्या 11 बस्ती नोंदवलेल्या प्रथम अहवालात किंवा तक्रारीत न्यायिक लोकसेवक यांनी दिलेल्या 35 क्रमांक दस्तावेजांवर त्याच मुद्दीत आजूबाजूच्या लोकांनी माझी सोडवणूक केली व जगन्नाथ मुकुंद नागवेकर हा आपल्या गाडीवरून पळून जात असताना त्याला पकडून ठेवले. तेवढ्यात पोलीस कर्मचारी तिथे येऊन पोलीस त्याला घेऊन गेलेले आहेत असे वर्णन आहे. तर 34मध्ये त्यांनी नोंदवताना तिथे काही लोक जमले, त्यांनी मला सोडवले, तेवढ्यात पोलिसांची गाडी आली व त्याला तिथे पकडले असं म्हणणं आहे फिर्यादीचं. त्यामुळे इथे म्हणतायत की त्याला लोकांनी पकडून ठेवलं आहे. दुसऱ्या खरोखरच्या जबाबात म्हणजे प्रत्यक्ष जबाबात म्हणतायत की पोलिसांची गाडी आली त्याला तिथे पकडलं. ही पण एक विसंगती आहे मॅडम. हां, त्याच्यानंतर न्यायिक लोकसेवक 51 क्रमांक कारण मीमांसामध्ये 14मध्ये अभियोग पक्षाच्या घडलेल्या हकीकतीनुसार आता 7 नंबरचा आहे, एक मिनिट सॉरी पुढचा मुद्दा चुकून घेतलेला. तर ह्यामध्ये असं आमचं म्हणणं आहे की ही जी निरीक्षण नोंदवलेलं आहे त्या माननीय कोर्टाने ते आकलन न झाल्यामुळे नोंदवले, चूक झाली आहे त्याच्यात. ठीक आहे. जेव्हा बोलली सवय नाही ना एवढी. आता 7 नंबरचा मुद्दा असा आहे मॅडम की संबंधित माननीय न्यायिक लोकसेवक निशाण क्रमांक 19मधील कारण मीमांसामधील मुद्दा क्रमांक 14मध्ये असं म्हटलेलं आहे की अभियोग पक्षाच्या हकीकतीनुसार गुन्हा घडला त्यावेळी साक्षीदार क्रमांक 1 यांच्यासोबत गुन्हे ठिकाणी हजर असलेल्या त्यांच्या आईची साक्ष अभियोग पक्षाने साक्षीदार क्रमांक 3 म्हणून नोंदवलेली आहे. साक्षीदार क्रमांक 3 यांनी त्यांच्या समक्ष घडलेली हकीकत कथन करून साक्षीदार क्रमांक 1 यांच्या कथनास दुजोरा दिलेला आहे. साक्षीदार क्रमांक 3 यांची साक्ष विश्वासार्हता निर्माण करते असे म्हटलेले आहे कोर्टाने. पण त्याच्यामध्ये विरोधाभास असा आहे मॅडम, माननीय न्यायिक लोकसेवा निशाण क्रमांक 45 अन्वये साक्षीदार क्रमांक 3 यांनी नोंदवलेली घटना रोजी 24/2/2014 रोजी सकाळी 10:15 वाजता सुमारास तहसील कार्यालय मागे गॅस एजन्सीजवळ घडली असे म्हटले आहे. 10:15 वाजता. तर साक्षीदार क्रमांक 1 काय म्हणतं आहे की ती घटना जी आहे 10:30च्या सुमारास घडली. नंतर 3 नंबरचा मुद्दा विरोधाभास असा आहे की साक्षीदार क्रमांक 3 यांनी मागून येऊन नागवेकराने माझ्या मुलीचा हात धरला असे वर्णन केले. आता 1 नंबरचा साक्षीदार काय म्हणतोय की अचानक जगन्नाथ मुकुंद नागवेकर मोटरसायकल माझ्या समोर आला व माझ्याशी लग्न कर असे म्हणला असे वर्णन आहे. त्याच्यानंतर 5 नंबरचा मुद्दा आहे की अभियोग पक्षासाठी 3 यांनी नोंदवलेल्या जबाबदारीत लोकांनी त्याला धरले होते असं म्हणतात. नाही 3 नंबरच्या साक्षीदार नाही सांगितले, 1 नंबरचे सांगितलं. नाही 3 नंबरचं नाही सांगितले, 3 नंबरने म्हटलं आहे ते. त्याच्यानंतर 3 लोकांनी असे वर्णन आहे. 6 नंबरचा विरोधाभास असा आहे की साक्षीदार क्रमांक 1 यांच्या प्रत्यक्ष साक्ष जबानीत तिथे काही लोक जमले, त्यांनी मला सोडवले, तेवढ्यात पोलिसाची गाडी आली, त्याला तिथे पकडले. त्याच्यानंतर 7 नंबरमध्ये साक्षीदार क्रमांक 3 यांनी नोंदवलेल्या जबानीत एकदा मागून येऊन नागवेकराने माझ्या मुलीचा हात धरला. तर पुढे त्या म्हणतायत की तो गाडी नंबर MH079806 वरून गाडीवरून आला होता. बरोबर. याचा अर्थ असा आहे की मागून आला तर गाडी बघणार नाही तुम्ही ना. तुमच्या समजा मागून एखादा व्यक्ती आला तर गाडी नंबर कसा समजणार तुम्हाला? गाडी नंबर समजण्यासाठी तुम्हाला समोरच यायला पाहिजे ना. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की एकदा म्हणतायत पाठीमागून आला, एकदा माझ्यासमोरून आला. आता फिर्यादी पण तेच सांगते, समोर आला, समोर
आता फिर्यादी पण तेच सांगते ना समोर आला. आता जर यांच्या म्हणण्यानुसार, एक मिनिट अजून एक राहिले थांबा जरा, आपण तेच बोलतो मी. तर निशाण क्रमांक 45 अन्वये अभियोगप्रश्न साक्षीदार क्रमांक 3 याने नोंदवलेल्या जबानीत आपण फिर्यादीची आई असल्याचे कबूल केले. त्यामुळे सदरची अभियोगप्रश्न साक्षीदार क्रमांक 3 या दाव्यात हितसंबंधित साक्षीदार असल्याचे माननीय न्यायिक लोकसेवक यांच्यासमोर सिद्ध झाले. म्हणजे ती हितसंबंधित आहे हे कोर्टाला माहीत होतं तेव्हा, असं आमचं म्हणणं आहे. नंतर 9 नंबर. आता 9 नंबरचं हे असं आहे विरोधाभास असा आहे की अभियोगप्रश्न साक्षीदार क्रमांक 3 यांनी नोंदवलेल्या आपण आपल्या आजारी मुलीच्या तथा साक्षीदार क्रमांक यांच्या पुढे काही अंतरावर चालत होत्या अशी हकीकत आहे. हां, याचा अर्थ सदरच्या साक्षीदार क्रमांक म्हणजे बघा, आता आजारी मुलगी असेल तर आता तुमची पण मुलं असतील मॅडम, तर आपण आजारी असलं तर हात धरून चालतो त्याचा. लहान असेल मोठी असेल, एखादी आजारी मुलगी आहे की मुलगा आहे किंवा वडील जरी असतील, हात धरून जाणार ना आजारी मुलाचा. काही अंतरावरचा प्रश्नच नाही ना. तुम्ही आता तुमचा मुलगा समजा किंवा मुलगी आहे, माझा मुलगा मुलगी आहे धरून चाल, तर मी पुढे धावत चाललो आहे आणि माझा मुलगा किंवा तेच धावत म्हणजे धावत म्हणण्यापेक्षा पुढे चाललो आहे, अंतरावर चाललो आहे. तर मी तसा जाणार नाही ना आजारी असेल मुलगी तर. म्हणजे याचा अर्थ एकमेव असाच होतो आहे मॅडम की ही जी एक तर मुलगी ती आजारी नव्हती, त्याचा एक तर तुम्ही त्या मुलीच्या पुढे चालत चालला आहे, म्हणजे आपल्या मुलीबरोबर नाही आहे तुम्ही. एक तर तुमची मुलगी आजारी नाही आहे, नाहीतर तुम्ही निव्वळ विनयभंग व्हावा आपल्या मुलीचा म्हणून तुम्ही घेऊन आल्या तिला बाजारात. हे दोनच हे निघते अजम्पशन. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये अजून एक असं आहे की जर तुम्ही आपल्या आजारी मुलीबरोबर चालत नसाल किंवा आजारी मुलाबरोबर हात धरून चालत नसाल तर ह्याच्यावरून एक असं निष्कर्ष निघतोय की यांचं आपल्या मुलीवर प्रेम नाही आहे. नाही नाही हां हां ठीक आहे ओके. आता यामध्ये मॅडम असं आहे, आता याची असं झाण्याची कारण काय आहे कारण काय आहे की साक्षीदार क्रमांक 3 या तिथे घटनास्थळावर उपस्थितच नव्हत्या म्हणून हे असं हे झालं. मागून पुढून हे जे जबानीत जो बदल झाला आहे, समजा तुमच्या समोर एक घटना घडली तर ती तुमची दोघांची जबानी एकच राहणार ना. जबानी तुमची बदलणार केव्हा की तुम्ही त्या घटनास्थळी हजरच नाही आहेत किंवा तुम्हाला कुठून तरी आयातीत करून आणलं आहे तेव्हा. आणि त्याच्यात असं आहे मॅडम की ह्या जो साक्षीदार क्रमांक 3 यांना विश्वासार्थ ठरवलं नाही तर विश्वासार्थ जर ठरवलं नाही तर ही हितसंबंधित आहे हे नील होतं. समजा एखाद्याला हा विटनेस आहे, विश्वासार्ह ठरवलं तर नील होतं. हितसंबंधित ते लक्ष देणार नाही ना की ही बाबा ही विश्वासू आहे साक्षीदार, हितसंबंधित असले तरी चालेल, बरोबर ना. पण यामध्ये असं आम्हाला वाटते मॅडम की दुसरी गोष्ट अशी, ह्याच्यामध्ये का म्हणतोय आम्ही असं की त्या तिथे उपस्थित नव्हत्या. आता घटना घडली जर समजा फिर्यादी तुमचा 10:30 वाजता म्हणतो आणि यांची आई काय सांगतात 10:15 वाजता मी बघितली घटना, म्हणजे 15 मिनिटापूर्वी जी घटना घडली ती आणि 15 मिनिटं अगोदर कशी बघितली. आणि हा जबाब बघून मॅडम आपले न्यायिक अधिकारी मॅडम सांगतायत की दोघांची साक्ष विश्वासार्ह आहे. पॉसिबल आहे का वास्तविक जीवनात? नाहीच ना. 15 मिनिटाची घडणारी गोष्ट अगोदर 15 मिनिटं कशी बघणार आपण. मग याचा अर्थ असाच आहे की आमचं म्हणणं असं आहे की ह्या जे 2 नंबर आणि 3 नंबरची जी कारणं आहेत, 2 नंबर आणि 3 नंबर म्हणजे विश्वासार्ह ठरवलं नाही तर हा दावाच खोल जातो आहे 3 नंबरच्या माणसाला. साक्षीदार 3 नंबर 2 नंबरची कारणं 2 आणि 3 नंबरची उपलब्ध जे दस्तावेज आहे त्याच्यावरनं 2 आणि 3 नंबरची कारणं खरी आहेत. आणि हे जे निरीक्षण लिहिलेलं आहे या माननीय कोर्टाने, आता तुम्ही मला आरोप करताय पण ते याच्यात कुठेतरी संशय निर्माण होतोय. काय आकलन शक्ती कमी पडली किंवा कुठेतरी राग आहे, कुठेतरी राग आहे. उगाच असं होत नाही मॅडम.
आता मॅडम 8 नंबरचा मुद्दा. हां बघूया जरा थांबा. 8 नंबरचा शेवटचाच आहे, ह्याच्यातलं तर शेवटचं आहे. आता 8 नंबरचा मुद्दा असा आहे, संबंधित माननीय न्यायिक लोकसेवक या निशाण क्रमांक 51 मधील कारण मीमांसामध्ये मुद्दा क्रमांक 15 मध्ये साक्षीदार क्रमांक 1 व 3 यांनी कथन केल्याप्रमाणे ज्या पोलिसांनी आरोपीस गुन्ह्याच्या ठिकाणहून पोलीस ठाणे येथे नेले त्यास अभियुक्त पक्षाने साक्षीदार क्रमांक 4 म्हणून तपासले आहे. ठीक आहे. साक्षीदार क्रमांक 4 यांनीही न्यायालयासमक्ष ओळखून, म्हणजे अपिलार्थी यांना ओळखून किंवा आरोपी म्हणा, गुन्हेगार म्हणूया आपण, ठीक आहे, ओळखून त्यास आपण डॉक्टर रावराणे यांच्या दवाखान्यासमोर 24/2/2014 रोजी कणकवली पोलीस ठाणे येथे पोहोचवल्याचे कथन केले आहे. साक्षीदार क्रमांक 4 यांची साक्ष गुन्ह्याच्या ठिकाणून आरोपीस कणकवली पोलीस ठाणे येथे पोहोचवल्याची प्रक्रिया साबित करण्यास पुरेशी आहे. साक्षीदार क्रमांक 4 यांची साक्ष विश्वासार्हता नमूद केली असं नमूद आहे. मग याच्यामध्ये मॅडम विरोधाभास असा आहे, संबंधित साक्षीदार क्रमांक 4 यांनी संबंधित आरोपी अपिलार्थी यांचे मित्र ॲडव्होकेट सतीश सावंत, चोपडा कोर्ट कल्याण यांच्याबरोबर 24/2/2014 रोजी 10:27:36 मोबाईल नंबरवरून फोन केलेला की माझ्याबरोबर असं असं झालं आहे, म्हणजे अपिलार्थीने फोन केलेला असं असं झालं आहे आणि आम्ही बोलायला दिलेलं. कोणाला बोलायला दिलेलं? ह्या जो आहे ना साक्षीदार क्रमांक 4, 10:27:36. आणि त्यावेळी त्यांनी काय सांगितलं आहे की अपिलार्थी किंवा आरोपी यांना 5-6 लोक मारत आहेत व त्यांना मी पोलीस ठाणे येथे कणकवली येथे सुरक्षिततेसाठी घेऊन जात आहे. नाही, मी नाही सांगितलं आहे, साक्षीदार क्रमांक 4ने सांगितलं फोनवर. हो, मी केला आहे माझ्या नंबरवरून. मग त्यांना बोलायला दिलं ना की मग मी असं असं झालं आहे, तुम्ही यांना जरा यांच्याबरोबर चालले, तुम्ही बघा. आता 2 नंबर, जरा पाणी मिळेल का? जरा पाणी द्या. तोपर्यंत बोलू. हां हां ठीक आहे. आता संबंधित सरकारी पक्षाचा अभियोग साक्षीदार क्रमांक 4 यांनी कणकवली पोलीस ठाणे तत्कालीन पोलीस ठाणे अंमलदार अशोक यशवंत पोकरणकर बक्कल नंबर 733 यांना दिलेल्या माहितीवरून त्यांनी दिनांक 24/2/2014 रोजीच्या पोलीस ठाणे दैनंदिनी क्रमांक 25 वेळ सकाळी 11 वाजता यावेळी काय लिहिलं आहे, नोंद काय आहे? यावेळी पोलीस नाईक 441 यांनी समक्ष पोलीस ठाण्यात येऊन इसम नामे जगन्नाथ मुकुंद नागवेकर राहणार करंजे सोनवाडी यास हजर करीत आम्ही असे सांगितले की वरील इसम हा तहसील कार्यालय कणकवली जवळ युगंधरा वामन मोरे या महिलेची छेडछाड केली. त्यावेळी इसम नामे गजानन वामन मोरे व 2 अनोळखी डिसरवाले यांनी ठोशाबुक्क्याने मारहाण केली म्हणून त्यास पोलीस ठाण्यात घेऊन आलेलो आहे, तरी पुढील कार्यवाही व्हावी वरून नोंद घेतली अशी नोंद घातली. आता सदर नोंदीची झेरॉक्स प्रत जी आहे ती माननीय न्यायिक लोकसेवक यांच्याकडे सदर दावा सुनावणीच्या वेळी आम्ही सादर केलेली आहे. तुम्ही इतर पेपरमध्ये 746 काहीतरी नंबर आहे बघा, त्याच्यामध्ये बघू शकता. ती नोंद पाहिजे तुम्हाला दाखवू शकतो मी. आता दाखवू काय? ठीक आहे, जरा पाणी पिऊन घेतो. मेन्शन करतो जायचं 6 नंबर कधी 9 तारीख लागली रिव्हिजनमध्ये. यांचा काय संबंध तो विषय त्यांच्या दुसऱ्या असतील कामं, माझ्या विरुद्ध नाही. अच्छा, माझ्या पक्षाच्या विरुद्ध नाही. दुसरा मॅडम नाही ना असं बघ काय होतं मी काय होतं की प्रश्न कसं होतं मी माझं सांगून झालं होतं. आता कसं होणार तिथे आपल्या इथून 2दा झालं, पण आता इथे पण एकदा सांगितलं रिव्हिजन मी अर्ज केला मला. मग
माझं एकच मॅटर जर हां सर मी तर आपण म्हणजे आता मी एक 10 चालेल का तुम्हाला म्हणजे हो चालेल एक 10 ला दोन बाजू मी बोलतोय त्यामुळे हे एक 10 ला होईल बरं कुत्रे हो हो नाही नाही दुसरी एक म्हणून ठेवलेलं माझं नाही 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 तीन दिली ना काय पण हे असं होईल ना मॅडम यासाठी नाही नाही ती 9 सप्टेंबर ठेवते तर ती एक 10 ला ठेवा ती 9 ची ठेवली ना ठेवून आले आता एक तास होता ना एक झाला आता संबंधित अभियोग पक्ष साक्षीदार क्रमांक 4 याच्यातलं विरोधाभास क्रमांक 3 आहे हां की काय केले त्यांनी पोलीस ठाणे कणकवली येथील संबंधित सरकारी अभियोग पक्षाचे तपासी अंमल तथा उपनिरीक्षक शिवगण यांना अपिलार्थी यांनी तक्रार अर्ज केलेला त्यावेळी दिलेल्या जबाबात मला सदरच्या अभियोग पक्ष दाव्यातील घटनेबद्दल कुठलीही माहिती नाही असा जबाब दिलेला आहे आणि हा माहिती अधिकारातला एव्हिडन्स आहे मॅडम RTI मध्ये मागवलेला आहे जो जबाब आहे ना तो माझ्याकडे आहे नाही मी ॲक्च्युली काय झालं माहिती आहे मॅडम ज्यावेळी जजमेंट झालं ना निर्णय झाला त्यावेळी माझ्याकडे तो जबाब नव्हता तुम्हाला पाहिजे देऊ शकतो माझ्याकडे आहे देतो मी तुम्हाला नाही देऊ काय दाखवू काय तो जबाब काय तो नंतर 4 नंबर संबंधित सरकारी अभियोजन 4 यांच्या ताब्यात आरोपी येण्यात येणारे डॉक्टर रावराणे यांची साक्षात नोंदवली नाही रावराणे यांनी ताब्यात दिले बघा जबाब काय म्हणतो रावराणे यांनी ताब्यात दिले डॉक्टर रावराणे यांनी धावत आले रावराणे यांनी ताब्यात दिलं मला त्यामुळे संबंधित सरकारी अभियोग पक्ष दाव्याची सुरुवात साबित होत नाही एक मिनिट आणि संबंधित सरकारी अभियोग पक्ष 4 यांनी अपिलार्थी यांनी ज्या पोलीस ठाणे अंमलदार अशोक यशवंत पोखरणकर याच्या ताब्यात दिलेली होती त्याची साक्ष देखील नोंदवली नाही साक्षीदाराच्या यादीत आहे तो साक्षी पण त्यांनी नोंदवली नाही म्हणजे ह्या दाव्याच्या प्रक्रियेचा शेवट नाही होत आहे म्हणजे पोचवलीची जी प्रक्रिया आहे ना शेवट सिद्ध होत नाही आता नंबर 6 याच्यामधलं विरोधाभास नंबर की संबंधित सरकारी पक्ष अभियोग पक्ष 4 यांनी कणकवली ठाणे येथे तत्कालीन ठाणे अंमलदार श्री अशोक यशवंत पोखरणकर यांना दिलेल्या माहितीवरून त्यांनी दिनांक 24/2/2014 रोजीच्या पोलीस ठाणे दैनंदिन क्रमांक 25 वेळ सकाळी 11 वाजता घातलेली वेळ संबंधित अशोक यशवंत पोखरणकर यांनी परत स्वतःच सकाळी 10:45 करण्याचा प्रयत्न केला तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल 11ची 10:45 करायचा प्रयत्न केला म्हणजे जाणीवपूर्वक हे झालेलं आहे आता नंबर 7 आता साक्षीदार क्रमांक 1 आणि 3 संबंधित सरकारी अभियोग पक्ष साक्षीदार क्रमांक 1 आणि 3 यांनी कुठल्या पोलिसांनी अपिलार्थी आरोपी यांना गुन्ह्याच्या ठिकाणी पोलीस ठाणे येथे नेले त्याबाबत आपले जबानीत वर्णन केलेले नाही तसेच या संदर्भातील साक्षीदार क्रमांक 1 यांच्या साक्षीमध्ये कमालीचा हे आहे संभ्रम आहे म्हणजे उदाहरणार्थ काय आहे साक्षीदार क्रमांक 1 यांच्या मनात प्रत्यक्ष साक्षीदार जबानीत तिथे काही लोक जमले त्यांनी मला सोडवले तेवढ्यात पोलिसांची गाडी आली व त्याला तिथे पकडले कोण म्हणतंय साक्षीदार क्रमांक 1 साक्षीदार क्रमांक 3 म्हणतोय काय की लोकांनी त्याला धरले होते त्यानंतर कणकवली पोलिसांची गाडी आली लोकांनी त्याला पोलिसांचे स्वाधीन केले असे वर्णन केले आहे आता या जबानीत कुठल्या पोलीस कर्मचाऱ्याचा उल्लेख नाही आहे आता हे असं होण्याचं कारणं जी आहेत आम्हाला वाटतात ही नाही हे असं होण्याचं नाही कारणं नाही झाली ही कारणं म्हणजे
तर हे जे अजम्पशन जे आहे कशामुळे झाले असं, म्हणजे आपल्या कोर्टासमोर ती स्टेशन डायरी आहे, स्टेशन डायरी आहे. आता वाचणं न वाचणं आम्ही सांगणं किंवा हे करणं आता एखादा दस्तावेज आपल्या समोर आला तर वाचणं महत्त्वाचं आहे, तो असं आम्हाला वाटतं. दाखवू? हां, मी सादर केलेली आहे कोर्टात त्यावेळेला. हो, माहिती होती घरात. नाही, ती जी स्टेशन डायरी आहे ना ती हे जे झालं आहे म्हणजे स्टेशन डायरीत एक वेगळी नोंद आहे आणि ह्याच्यामध्ये एक वेगळी नोंद आहे. परत ती स्टेशन डायरीमध्ये 11चा वेळ बदलून 10:45 करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता यामध्ये हे जे निरीक्षण जे नोंदवलेलं आहे, विश्वासार्ह ठरवलं की प्रक्रिया शाबित केली असं जे म्हणलं, असं का म्हटलेलं आहे त्यावेळेला, असं आम्हाला वाटतं की काय कारण असू शकतं त्याची त्या संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांनी. तर साक्षीदार क्रमांक 4 यांचा जबाब स्वतः समक्ष नाही नोंदवला, हे कारण असू शकतं. दुसऱ्या कोर्टात म्हणजे दुसऱ्या न्यायाधीशासमोर नोंदवलं असं असू शकतं. दुसरं गोष्ट म्हणजे साक्षीदार क्रमांक 4 यांनी कोणाच्या ताब्यात दिलं हे कोर्टाला माहीत नसेल, त्याच्यामुळे असं निरीक्षण नोंदवू शकतं ना की बाबा माहीत नाही, मग प्रक्रिया शाबित झालीच ना थोडक्यात. कोणाच्या ताब्यातून कोणाच्या ताब्यात आणून दिलं हे माहीत नाही कोर्टाला, तर काय म्हणणार कोर्ट, काय म्हणणार, मी पण म्हणेन की बरोबर आहे प्रक्रिया शाबित झाली, ह्या माणसाने इथे घेऊन आला. त्याच्यानंतर साक्षीदार क्रमांक 4 यांनी कोणाच्या ताब्यात दिलं तेच की हे माहीत नव्हतं कोर्टाला, त्याच्यामुळे असं निरीक्षण काढलं की प्रक्रिया शाबित झाली म्हणून. आता जजमेंट देण्याच्या अगोदर म्हणजे न्यायनिर्णय जो झाला आपला हा जो 51, तो निर्णय देण्या अगोदर 1 व 3चा जबाब नोंदवला नाही समजा, असं असलं तर होऊ शकते. व आता त्यावेळी नाईक अधिकारी आहेत ना, समजा एक पॉसिबिलिटी 1 व 3चा जबाब नाही नोंदवला आणि साक्षीदार क्रमांक 4चा जबाब नोंदवला, म्हणजे त्यामध्ये कुठे उल्लेख नाही ना 1 व 3 वाले, की एकदा म्हणतोय कोणी पोलिसांनी पकडलं, एकदा म्हणतोय माणसाने पकडलं. आणि त्याच्यानंतर 5 नंबरचं आम्हाला असं कारण वाटतंय की न्यायालयाने देण्याच्या अगोदर 1 आणि 3चा जबाब वाचलाच नाही मॅडम मी जेव्हा, म्हणजे जजमेंट जे दिलं त्यावेळेला 1 आणि साक्षीदार 1 आणि 3चा जबाब न वाचता जजमेंट दिले. मे बी पॉसिबल. नाही, ही शक्यता त्याच्यातले मग आम्हाला जे आमच्याकडे हे आहे. नाही, तिथे तेच सांगतोय मॅडम, त्याचं कारण तर काहीतरी असणार ना, उगाच असं होत नाही ना. मनाची नाही मॅडम, कारणं काहीतरी असतील का नाही सांगा मला. मी आता त्या कारणांपर्यंत पोचून द्या. हो, नक्की बघून सांगतो. बाकीचं असून दे, ठीक आहे. हां, त्यामध्ये एक असं आहे की न्यायिक लोकसेवक यांना अपिलार्थी यांनी ज्या वकील साहेब आमचे मित्र आहेत त्यांच्याबरोबर बोलणं झालं, ह्या कोणाचं साक्षीदार क्रमांक 4 याचं ते माहीत नाही होतं किंवा त्यांच्यासमोर मांडता आलं नाही. हो, मीच मांडायचं होतं, पण मी मांडलं नाही का, मी त्यावेळी नाही कोठे होतो, माझ्याकडे मोबाईल नव्हता तो. त्याच्यानंतर पोखरणकर यांनी जी नोंद क्रमांक ही केलेली आहे 25ची नोंद आहे 11 वाजताची, ती माहीत नव्हती. नोंद केलेली काय नोंद केली माहीत नाही कोर्टाला, त्याच्यामुळे सुद्धा असं निरीक्षण निर्माण होऊ शकते. तर त्याच्यानंतर जो साक्षीदार क्रमांक 4 आहे आणि त्यांनी जो जबाब दिला आहे तपासी अंमलदारांना, म्हणजे या केस संदर्भात नाही पण आरोपीचा जो तक्रार अर्ज होता त्या संदर्भात जो जबाब दिलेला आहे त्याबद्दल काही माहीत नव्हतं कोर्टाला, हे असू शकतं, ह्याच्यामुळे मांडू शकतं की कोर्ट. हो मॅडम, मला तो हे आहे ना जजमेंट नंतर मिळाला जबाब, मी अगोदर कसा मांडणार सांगा मला. काय म्हणतात?
कोर्टात हजर राहायचो, पण हा जो जबाब म्हणतोय ना, जो यामध्ये त्याने म्हटलंय साक्ष, काय म्हणतात, हो तेच सांगतोय. जजमेंट झालं याचं, जजमेंट झाल्यानंतर आधी दाखल करू शकतो आम्ही. जजमेंट यांचं पूर्ण झालं. लक्षात आलं नाही तुझ्या मॅडम? एक मिनिट, हे जे जजमेंट आहे ना, जजमेंट, हो न्याय, आता हे जे आपण जजमेंट जे आहे 51 नंबरचं जजमेंट आहे ना आपलं, ते जजमेंट झाल्यानंतर हे जे पुरावा जो आहे म्हणतोय ना मी, की तक्रारदाराच्या चौकशीच्या वेळेला त्यांनी जो जबाब दिला की मला काय माहीत नाही याच्यातलं, तो जबाब आहे तो मला जजमेंट नंतर मिळाला. मग मी आपल्याच कोर्टासमोर जाणार, आपल्या कोर्टासमोर दाखल करणार ना असं. आता ह्यामध्ये 11 नंबर जरा थोडा वेळ जर लास्ट वन आहे आता, संपणार नाही थोडं एक मिनिट. नाही हे हो मॅडम, नाही पहिल्यापासून नाही मॅडम, फक्त मुद्दे जे राहिलेत एकदम मॅडम संधी आम्हाला पाहिजे. यातले मुद्दे नाही अजून सांगायचे जरा 2 मिनटं फक्त. आता त्यामध्ये न्यायिक अधिकारी आहेत ना, त्यांना असं वाटलं असेल की घटनाक्रमाची प्रक्रिया पूर्ण शाबित करण्याची गरज नाही, असं वाटल्यामुळे सुद्धा असं लिहिलं असेल. घटनाक्रम जो आहे ना, पोचवल्याचा जो घटनाक्रम आहे त्याची पूर्ण प्रक्रिया शाबित करण्याची गरज नाही वाटली, म्हणून लिहिलं असणार की हा बाबा प्रक्रिया शाबित केली. काय वाटत नाही, गरज नाही वाटत आपल्याला. ठीक आहे. आणि हा लास्ट वन मुद्दा आमचा हे आहे की कारण ह्याचं असं असू शकतं की साक्षीदार क्रमांक 4 यांची साक्षीदार योग्य ठरवली नसती त्यावेळेला, तर हा अभियोग पक्षाचा दावाच शाबित झाला नसता. ज्याने पोचवलं ते जर शाबित नाही झालं तर दावा शाबित होणारच नाही आहे. तर यामध्ये मॅडम आता हे बघा, 4 नंबरचा जो मुद्दा आहे, मग कारण जे आम्हाला हां काय म्हणतात जरा मॅडम मी नेक्स्ट टाईमला करू का बाकीचं उरलेलं, एकच हे छोटेसे मुद्दे राहिले थोडे. नाही जरा मला काम आहे, जरा जायला लागतं. जरा काय होतं आहे, मी पिल्लांना जरा खायला घालतो कुत्रे, तिथे जायला लागतं मला. कुत्रेही जरा पिल्लं वाट बघत असतात, त्यांना खायला घालतो मी, आणलेलं आहे. प्राणी आहेत थोडे, त्यांना खायला घालायला जातात, जरा ते वेळ असतं त्यांचं. नाही उद्या नको, जरा ऐका तरी मॅडम, गणपतीचं आहे जरा प्लीज, एक 10 दिवसाची मुदत द्या. नाही जरा तयारी, मी एकटाच आहे घरी, मग तयारी करायला लागेल जरा मला. नाही एक लास्ट मला मॅडम एकदाच लास्टला मी तुमच्या मांडणार बस. ठीक आहे. कसं झालं आहे, 10 वर्षापूर्वीचं अपील आहे. लवकर ऐकून झालं तर लवकर नाही मिळेल डॉक्टर साहेबांना. नक्कीच मी तर म्हणतो मॅडम, ऐका मी तुम्हाला डिस्टर्ब करतो प्लीज. नाही लवकर तुम्हाला न्याय मिळावा असं लवकर मी म्हणतोय, माझ्याबरोबर करूया न्याय, तुमच्याबरोबर करूया न्याय, केस बरोबर न्याय करूया. सप्टेंबर हां अच्छा ठीक आहे, ओके हां ठीक आहे ओके चालेल. हो नक्की मॅडम. सिव्हिलला एक सिरियल नंबर 22ला एक रेस्पॉन्डंट नंबर 1 साठी अपियर झालो आहे. मंगळवार बुधवार फक्त त्यावेळी मॅडम एकच सेकंड फक्त मॅडम, हे 8 नंबरचा मुद्दा त्यावेळी थोडं मांडायचं राहिले ते आपण मांडतो. नाही जरा थोडंसं एक 2 ओळीचं मांडणार फक्त. सिरियल नंबर 22 सर, मंगळवार बुधवार चालेल. 8-9 ऑक्टोबर असेल तर 8-9 सॉरी 8 चालेल. ठीक आहे.
रामचंद्र दत्तात्रय. हां वाटी सेल्फ